एक मोठी जबाबदारी या माध्यमातून आज माझ्यावर सोपवली गेलेली आहे याची मला जाणीव आहे। आणि गेल्या 2 महिन्यांमध्ये आपण सर्व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अनुषंगाने झालेल्या घडामोडी बघत होतो। काही संचालक पदाच्या निवडी बिनविरोध झाल्या आणि काही निवडणुकीच्या माध्यमातून झाल्या। ही सर्व निवडणूक एक चांगल्या पद्धतीने एकोप्याने पार पडावी म्हणून माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते अशोकरावजी चव्हाण साहेबांनी पुढाकार घेतलेला होता। त्यामध्ये महायुतीचे सर्व आमदार, सर्व नेते आणि काँग्रेस पक्ष असेल, इतर पक्ष असतील, या सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन ही निवडणूक पार पाडली आणि सर्व संचालक मंडळाचे मी आज मनपूर्वक आभार व्यक्त करते की अशोकरावजी चव्हाण साहेबांनी उपाध्यक्षपदी माझं नाव पुढे केल्यानंतर सर्वांनी याला संमती दिली आणि गेले अनेक वर्ष आदरणीय भास्कररावजी पाटील खतगावकर साहेबांनी बँकेचे संचालक म्हणून, अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे आणि यापुढे मला ही जबाबदारी मिळालेली आहे। 5 वर्ष नांदेड जिल्ह्यासाठी, शेतकऱ्यांसाठी चांगलं काम या माध्यमातून करता येईल याची मला खात्री आहे। उपाध्यक्ष पदासाठी चुरस होती, किती विश्वास होता तुम्हाला निवड होईल? अशोकरावजी चव्हाण साहेबांवर आम्ही सर्व सोपवलेलं होतं, त्यांचा निर्णय अंतिम राहील याची आम्हाला खात्री होती आणि जे साहेब सांगतील हे आम्हाला सर्वांना मान्य आहे हे साहेबांनाही माहिती होतं।